नमस्कार, मी DCP डॉक्टर दीपाली धाटे। सोलापूर सिटीमध्ये आपण ही नवीन इंटरसेप्टर व्हेकल इंट्रोड्यूस करत आहोत। आतापर्यंत हायवेला कारवाई करत होते, पण आता सिटीमध्ये देखील आवश्यकता वाटत आहे। इंटरसेप्टर व्हेकल म्हणजे आम्ही तुमच्या स्पीडला इंटरसेप्ट करत आहोत। जी सिटीची स्पीड लिमिट दिलेली आहे 30 किंवा 40 किलोमीटर पर आवर, ती जर तुम्ही क्रॉस कराल तर या व्हेकलमध्ये ऑटोमॅटिकली एखाद्या गाडीवर जर आम्ही फोकस करतोय तर त्या गाडीची लिमिट, त्या गाडीचा नंबर आणि काय काय व्हायोलेशन केलेले आहे ते ऑटोमॅटिकली येईल। आपल्या मोबाईलवर तो मेसेज येईल, आपल्याला तो दंड भरावा लागेल आणि दंड नाही भरला तर आपल्या विरोधात कोर्टामध्ये खटला देखील पाठवला जाऊ शकेल। सोलापूरकरच्या नागरिकांना माझं आवाहन आहे की ही काही कायदेशीर कारवाई असं तुम्ही समजू नका, हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे, एवढं लक्षात घ्या। कारण जिथे ॲक्सिडेंट होतात आणि फेटल ॲक्सिडेंट होतात, मग तो फेटल ॲक्सिडेंट कुठल्याही कारणाने असेल तर तिथे स्पीड खूप महत्त्वाची असते। कमी स्पीडमध्ये ॲक्सिडेंट झाला तर ॲटलिस्ट फ्रॅक्चरवर भागतं, परंतु स्पीड खूप असेल तर डेफिनेटली फेटल होतो आणि हाच आमचा उद्देश आहे की आपले फेटल ॲक्सिडेंट कमी करणं। त्याच्यासाठीच आम्ही इंटरसेप्ट करत आहोत आपल्या अननेसेसरी स्पीडला। थँक्यू। सध्या आपण कुठल्या कारवाई करण्यास सुरुवात केली? कारमध्ये 4 महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत, कुठल्या कारवाई? आपण याच्यात पहिली गोष्ट तर कारचं स्पीड, बाईकचं स्पीड विदाऊट हेल्मेट याच्यावर फोकस करत आहोत। ते इथे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये येणार आहे आणि स्पीड हेच आपलं सध्या टार्गेट असणार आहे। कारला जर काळ्या काचा असतील तर ते कव्हर करू शकतो, ते आपल्याला मॅन्युअली करायला लागेल। त्याच्यासाठी वेगळ्या मशीन्स आहेत, ती मशीन जर लावल्यानंतर तिथे तुमचं किती पर्सेंटेज आहे ते दिसेल, त्याचा डेमो देखील दाखवतील। ते काचेवर मशीन लावल्यानंतर किती पर्सेंट थिकनेस आहे, ब्लॅकनेस आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल। हे व्हेकलशी रिलेटेड नाही, पण हे वेगळं मशीन आहे, त्याच्या देखील आपण कारवाई करणार आहोत। मॅडम, एका मशीनवर आपल्या सोलापुरात पूर्ण सर्व ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता वाटते का? म्हणजे अजून काय आपल्याला मशीनची आपण आवश्यकता सुरुवात तर करत आहोत, म्हणजे कधीही नसण्यापेक्षा सुरुवात होणं गरजेचं असतं। सुरुवात तर आपण करत आहोत आणि निश्चित आमची मागणी गेलेली आहे, आणखी इंटरसेप्शन व्हेकल आपण मागणी केलेली आहे, पण सध्या आपण सुरुवात तर करत आहोत। आणि काय माहिती का, आता रोडवर या रोडवरनं किती लिमिटनी जायचं असे बोर्ड कुठंच नाही।